अलिबाग बीच. सोलकढी हॉटेलमध्ये सोलकढी पितोय. खूप सुंदर चव आहे, खूप सुंदर, मस्त लागते. आज पहिल्यांदा आम्ही चिकन मिसळ खातो. नाश्त्याला चिकन मिसळ. आता मस्त स्विमिंग टाइम आहे. 1 2 3 4 5. हॅलो, चला आता आम्ही फिरायला निघालो आणि पण आम्हाला माहिती नाही कुठं चाललो आम्ही फिरायला. तर बघूया आता, अजून ठरलं नाही. निघालोय मी, श्रुती, यश, वैभवी, माई आणि पाहुणे. आणि ते बघा येतात, श्रुती बोलते हाय हॅलो. दादा, मामा. हॅलो. तर आता आम्ही सगळे चाललोय, बट माहिती नाही कुठे चाललोय, कारण पप्पांनी खूप सस्पेन्स ठेवलाय. तर बघू. सस्पेन्स का ठेवला? कारण घडी चेंज व्हायचे यांचे डेस्टिनेशन. इकडे जाऊ, तिकडे जाऊ, हे रिसॉर्ट घेऊ, ते रिसॉर्ट घेऊ. म्हटलं फक्त निघा. आता मग मला माहिती कुठं जायचं, फक्त निघायचं. यांना काही माहिती नाही. चलो. तर आतापर्यंत आहे ना, आधी आम्ही महाबळेश्वर जाणार होतो वाया पुणे. मग आम्ही पुण्याला फिरणार होतो, महाबळेश्वर. मग प्लॅन माथेरानचा झाला. मग आम्ही खूप कुठे कुठे फिरलो आणि बघू आता कुठे डेस्टिनेशन रीच करतो. आता आम्ही फायनली अलिबागला चाललोय. आणि आतापर्यंत सगळ्यांना कुणाला माहिती नव्हतं, पण ठाण्यापासून जसं इकडे वळालो तर सगळ्यांना माहिती झालं, अरे हा अलिबागला चालले पप्पा. आत्ताच आम्ही मुंब्र्याजवळ आलोय आणि एवढं नाशिकहून गाडी चालवली तर थोडा थांबू म्हटलं. तर डॉमिनोजला आता मस्त पिझ्झा खाल्ला आणि आता चाललो आहे आम्ही अलिबागला. चलो. ट्रॅफिक जाम आहे. आता अलिबागला आम्ही साधारण 8:30ला पोचलो आणि ह्या ज्या हॉटेलला हॉटेल रमाकांत आम्ही आता पोचलो आहे आणि आता प्रोसेस होती आहे. एकदम नियम काटेकोर आहे. सगळ्यांचे आधार कार्ड घेतल्याशिवाय एंट्री नाही वगैरे वगैरे, एकदम मस्त. असं झालं की आम्ही असं निघालो रँडमली, तर आधार कार्ड कोणी कॅरी नाही केलं. तर माई आणि पाहुण्यांचं आधार कार्ड राहिलं. आता ते घरी फोन करत आहे आणि सगळ्यांकडं मागवत आहे. मी यश, श्रुती आणि वैभवचं आम्ही दिलं. त्यांचं राहिलं आहे ते मागून आता देत आहे. मग पुढची प्रोसेस पूर्ण होईल. तर मस्तपैकी अशी रूम आहे. इथे 2, इकडे 2, इकडे 2, असे 6 जणांची मस्त सोय आहे. मॅच चालू आहे. आज आहे एकादशी आणि सोमवार पण आहे, म्हणून अलिबागला येऊन व्हेज खातोय आम्ही. मशरूमची भाजी, कोल्हापुरी, व्हेज कोल्हापुरी वगैरे असं. माही आवडलं का? The next day. गुड मॉर्निंग. हाय, गुड मॉर्निंग. काय आज दुसरा दिवस. हा, येस, आज दुसरा दिवस आहे आणि मस्तपैकी आता आम्ही बीचवर जाणार आहोत. त्यानंतर मासे खरेदी करणार मार्केटमधून, पॉपलेट, प्रॉन्स वगैरे असं सगळं मस्त. आणि आता जातोय आम्ही. हे कुठल्या चाललो आपण? अलिबाग बीच. अलिबागलाच आहे आत्ता. त्याचं मेन बीच. बीचचंच नाव अलिबाग बीच. हॅलो, गुड मॉर्निंग. आम्ही मस्त आता अलिबाग बीचवर चाललो आहोत. चलो. कटाडा आपण इथं थांबलो. चलो.
यश नाही रे तो अलिबागचा किल्ला असं हां सर आम्हाला रूम पाहिजे आम्ही मस्त अलिबाग बीचला आलो अरे वा वा वा. अरे वा. अलिबाग बीचवर हा समोर जो दिसतोय किल्ला कुलाबा किल्ला हा कुलाबा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवला आहे बांधलेला आहे आणि सरदार आंग्रेंनी त्याच्यावर मस्त परत चांगलं बांधकाम करून तो भक्कम केला आणि ह्या कुलाबा किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यात गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत आणि अलिबाग बीचवरून साधारण 1 किलोमीटर लांब आहे. जेव्हा भरती असते तेव्हा बोटीने जावं लागतं आणि ओहोटी झाल्यावर पायी पण जाता येतं त्या किल्ल्यावर. तर असा हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आहे. शिवती काय आहे? पाणीपुरी मेदूवडा आहे. मेंदूवडा. अरे वा वा. नाश्ता चला मेंदूवडा खाऊया. अलिबाग बीच. तर आम्ही अलिबाग बीचला आलो होतो. आत्ता किती वाजले श्रुती? 8:30. 9:30 वाजले. तरी पण एवढं ऊन आहे, एवढा घाम येतो आहे की ह्या एप्रिल मेमध्ये मार्चमध्ये बिलकुल येऊ नये. पावसाळा झाला की हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात यावं, तेव्हा थंडगार असतं. आणि आत्ता पीक सीझन नाही आहे पण तरी आम्हाला कुठेतरी म्हणजे महाबळेश्वरचं प्लॅन केलं होतं पण जवळच्या जवळ अलिबागला जाऊन येऊ म्हणून आलो आहे. आता आम्ही चाललो आहे काशीद बीचला. पहिले पेटपूजा करूया आणि मग काशीद बीचला जाऊ. बाय. तर आमच्या ग्रुपमधले मामा नेहमी चालले जातात. आता ते चहा प्यायला गेले आणि आत्ता आम्ही ना एका ठिकाणी वडे इडली खाल्ली. ठीक होती म्हणजे नव्हती एवढी चांगली पण आपल्या नाशिकला 30 रुपयात काय भारी वडे वगैरे देतात. पूर्ण वात्रट होते, चावायला पण चांगले नव्हते. तर वडे नका खाऊ इथं. ठीक आहे. आपण आता नारळ पाणी पिऊ. नारळ पाणी उन्हाळ्यात पिलं पाहिजे. टोपी घ्यायची. चलो. त्याच्यातली मोठी नाही, लहान मुलांची ना. तुमच्याकडे मोठी नाही माझ्या श्रुती मॅगी खायची का आपण? नाही का गं? हेल्दी हे बघ. हेल्दी खायचं. असं नाही दाखवू. मामा मिल गए. बाय. मामा कैसे मी इथंच होतो ते तुम्हाला असं वाटलं मी चुकून गेलो का काय? नाही गेले हो. तुम्ही तर एकदम सुंदर दिसताय. माझ्यापेक्षा तरुण दिसू राहिले. सेल्फी काढायचं काम चालू आहे. आत्या काय म्हणता? काय नाही, एकदम मज्जेत. एक सिक्रेट सांगते तू. काय मामा? बीचवर जाऊया. ओके ओके. तुम्हाला एक सिक्रेट सांगते. आमच्यातल्या एकाने पण आंघोळ नाही केली. यांनी केली मी आंघोळ. असं सांगतो सगळ्यांमध्ये मीच एकट्याने आंघोळ केलेली आहे. वा वा वा. ऐका आम्ही ना एका रिसॉर्टला चाललो आहे आणि तिथं आहे ना मग आता आम्ही रात्री उशिरा आलो त्याच्यामुळे साधी रूम घेतली होती. आता आम्ही मस्त चांगली रूम घेऊ, चांगल्या रिसॉर्टला जाऊ आणि तिथं आंघोळ करू, स्विमिंग करू, मस्त मजा करू. तरी माझं असं म्हणणं होतं चलो. सकाळी रूमवर करून गेलं जावे. आओ मामा परत तुम्हाला स्विमिंग पूलमध्ये ढकलो आम्ही. डोंट वरी. सोलकढी हॉटेलमध्ये सोलकढी पितोय. खूप सुंदर चव आहे, खूप सुंदर, मस्त लागते. चिअर्स. आणि तुम्ही अलिबागला आले सोलकढी हॉटेलला नक्की ट्राय करा. ॲम्बियन्स पण खूप छान आहे. वा. फोटो सेशन सोलकढी सोबत एकदम मस्त ॲम्बियन्स आहे. आणि अलिबागमध्ये येऊन जर का सोलकढी नाही पिली तर काय केलं? आता प्रॉन्स खायचे ना.
नाश्त्याचे 2-3 प्रकार मागवले, बघूया आपण काय काय चांगलं भेटतं. आणि आज पहिल्यांदा आम्ही चिकन मिसळ खातो. नाश्त्याला चिकन मिसळ. कोळंबी येताच संपून गेली आहे. चिकन मिसळ एकदम मस्त आहे, काहीतरी कोळंबी. युनिक आहे. मस्त. कोळंबी पण छान आहे. सोलकढी तर आहेच एकदम बेस्ट. पुढे चांगलं. इथली भाषा खूप मवळी, असं छान वाटतं. आलाय काय माका तुका हा, माका काय कोळंबी खायचो. हा खायचो, खायचो. जावायचो, आम्ही आलाय. बिर्लाची फॅक्टरी आहे तो. नाही नाही. हा मासा पण जरा बिचारा फ्रोझन आहे. हा तर कोणते हॉटेल? हा आम्ही ह्या हॉटेलमध्ये थांबलो. बीच हाईव्ह. बॅडमिंटन खेळूया या इकडे. छोटासा मिनी पूल आहे. पण 4,000 रुपये पर नाईट खूप अफोर्डेबल आहे. त्यानुसार आम्हाला फॅमिली रूम भेटली 6 जणांसाठी 4,000 रुपये पर नाईटच्या हिशोबाने. आणि मशी घेऊन बनवून द्या. मग आपण संध्याकाळी मस्त क्रिकेट आणि बॅडमिंटन खेळू. पण 4,000 नाही बाय द वे, 5,000 आहे ते. नाही का होऊन जातं. होऊन जातं 4,000. ही आमची बार्गनिंग स्टाईल आहे. आम्ही 2,500 पासून स्टार्ट करतो आणि मग 4,000. हा? चला कुठे पण एकदम मस्त ट्रिपला येऊन जा, पण हाच प्रॉब्लेम आहे, प्रत्येकाच्या बॅग घ्यावं लागतं. अशी सेवा नाही मिळणार, तुम्ही ठेवून द्या ना. अरे ते ठेवताय, मी फक्त गाडीतून काढतोय बस, बाकी काही नाही. अच्छा. रूम पर्यंत पोहोचवत. हे एक तर एवढे मोठे मोठे बॅग घेऊन येता तुम्ही, आम्ही बिचारे सॅगवर येतो. मामा चला. काय वाटतं? एकदम मस्त. एकदम मस्त वाटतंय. थंड थंड वातावरण. थंड थंड वातावरण आहे. खूप गरम होत आहे तसं, खूपच जास्त, पण हवा पण चालू आहे. ठीक आहे, ठीक आहे. मित्रांनो, आता आपण काशीद बीचवरचं आपलं रूम दाखवूया. चल. हा ब्लॉगर तर आता चांगला असेल. तर आपले सर्व जे सुटकेस आहेत ते सर्व ऑलरेडी आले आहेत. इथलं लाईट कुठे आहे श्रुती? ठीक आहे, असं थोडं टेंट टाईप आहे. इथं आम्ही 6 जण राहणार आहोत. 2 AC आहेत, 2 फॅन आहेत. इकडे या. तर हे असं सिंपल सोबर वॉशरूम आहे. चांगलं आहे 4,000च्या हिशोबाने. आणि इथून जवळच बीच आहे, तर मस्त आपण बसू शकतो. थोडं अंधार येत असेल, थोडं असं अंधाराची म्हणजे नाईट वाईब आहे इथं टेंटमध्ये. रात्री खूप मस्त वाटेल. थोडं थंडगार हवा आली का आपण बॅडमिंटन क्रिकेट खेळूया आणि पूलमध्ये जाऊया. आपण आता त्यांना मासे आणि ते आणून त्यांना दिले फ्राय करण्यासाठी. काहीतरी 500 रुपये किलो घेतात. आपण प्रॉन्स आणि डायरेक्ट एक मोठी सुरमई आणली. ठीक आहे, चलो. भाऊ ना ब्लॉग तर बता आभारी माणूस. अरे सौरभ जोशी की कृपा. त्या हॉटेलमध्ये त्यांच्याशी खूप वादविवाद केला की आम्हाला त्यांनी पैसे कमी केले. 4,500चे 3,500 केले. आमचं असं म्हणणं होतं की अशा पाणी बॉटल द्यावे, त्यांनी दिल्या नव्हते. तर यांनी आपल्याला खास पाणी बॉटल दिल्या 4, आणि ते पण ओरिजिनल बिस्लरी दीपिका. चला 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 चल 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 ती राणी ना, चल बाबडी, चलो चलो तिला ती चल, चल, काढल्या रे, लगेच काढा. चल चल. हे बा इथे इकडून त्या बाजूने आलं. काय चालू आहे? हां बेटा, आमचं ए बाय
आता कॅरम बोर्ड चालू आहे याचा. कोण जिंकत अरे आजच्या मामा सेक्शनात on मी 3 काढलेले. यशने किती काढले? 2 काढले. उई! का असं नका पकडू खूप त्रास. मिनिटाला मजा येईल. आतापर्यंत नव्हती मजा. कारण मासे आले. हा हो काळजी नाही का जरा? बोला. सुरमई एक अख्खी सुरमई घेतली त्याचं एक फ्राय अर्धी रस्सा भाजी. मामा कसे लागतात? अतिशय सुंदर आहे सुरमई. हो मामा काय करतो? कसं आहे? एकदम सुंदर आहे. जेवण अतिशय छान आहे. पप्पा सुरमईची रस्सा भाजी आहे, भात आणि पोळी आहे. मस्त लागते. छान आहे, खूप छान आहे, मस्त आहे जेवण आहे. अप्रतिम. तुला तो खाण्यात जास्त मग्न आहे. आता मस्त स्विमिंग टाईम आहे. बरं मला निघून आले तुम्ही का हो? थांबा. 1 2 3 4 5. त्याला माहित होतं. 1 2 3. थांबा. 1 2 3 4 5. लागलं पाहिला. मामा घेऊन जाता. अरे चष्मा त्यांना भेटला नसेल, तिकडं असेल तिथं ते. अरे इतका वेळ पायात नसेल ठेवला त्यांनी. कौन है वो कहाँ से वो आया तर असं हे मिनी स्विमिंग पूल होतं. इथं आम्ही मजा केली. हे स्पीकर वगैरे इथं आम्ही दुपारी जेवण केलं. इथं कार पार्किंग अशी केली आहे. हे किचन आहे आणि ते आमचं रूम आहे. तर असं मस्त नारळाचे झाड आहे सर्वीकडे. हे असं मस्त रूम्स आहेत सर्व. पप्पा बुक्स रीड करताय. पप्पा कोणतं बुक आहे? द सिक्रेट. द सिक्रेट. अरे वा, कसं वाटतंय इथं? मला संपवायचं आहे म्हणून ट्रिपमध्ये वाचतोय. अरे बरं पप्पा मस्त इथं चिल आउट करताय बुक्स रीड करून. मस्त फ्रेश झालो आता रूमवर. आणि आम्ही इथे एक रेस्टॉरंट आहे तिथं आलो आहे. बघू आता काय काय भेटतं इथे.
श्रुती काय मागवती? बघू आता मेन्यू मागते मी त्यांच्याकडे. हे सगळे मस्त स्विमिंग करून थकले. मस्त पॉपलेट आला आहे आता लिंबू टाकून. हे चिकन सुखा. अय तुटेल नाही, तुटणार ना. गरम आहे, जाऊ द्या. कसं आहे रे? हो ना. आम्ही इथे हो का? अच्छा. हे पण आहेत ना काका, त्यांना पाहिलं नाही तुम्ही? हे काकांकडे काय लक्ष नाही गेलं. अरे बापरे, तिचं पिल्लू पण आहे का? आली तिची मम्मी आली. नाही, आम्ही स्वतःचाच बिझनेस आहे. पाहू शकतो.